साहेब अहो लोकेशन गावातलं दाखवतंय. आपण इथं कशाला आलोय? घरातलं लोकेशन नाही आहे साहेब. उड्या मार. काय? उड्या मार. इथे उडी मार. मी आता इथे. आता इथे उडी मार. अच्छा साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय का की त्या दोघांना मारून कुणीतरी घरातच गाडलं असेल? हा काय मेंदू दिलाय तुम्हाला? पण असं कोण करेल? तू केलेस. हा मी अहो मी काय नाही केलं साहेब. मी खरंच तुमची शपथ मी काय नाही केलं. या खुनात तुझा सहभाग आहे तसे पुरावे आहेत माझ्याकडे. तुला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. अहो साहेब, अहो खरं सांगतो मी काय केलं नाही साहेब. माझी काहीच दुश्मनी नाही त्यांच्याशी. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. आलो मी वर उड्या मारून आलो. वर वर तर स्लॅब आहे. वर कसं काढणार? सोडा साहेब सोडा. काय करतोयस? सोड नका, धरून ठेवा त्याला साहेब. बाहेरून येतो. हा हा बाहेरून शेळ्या. काय चाललंय? कुणाला शोधतोयस? कुठे आहे तुझा मालक मकरंद देसाई? सांगतो साहेब सांगतो. आमचं मालक मकरंद देसाई इथंच राहतात. लय दिवस झालं दिसलं नाही तर. त्यांनी पगार बी नाही दिला आमचा. फोन बी लागला नाही त्यांचा. म्हणून मी त्यांच्या घरावर ध्यान ठेवून असतो. कधीतरी ते येतील आणि आम्हाला पगार भेटेल. मालकाला शेवटचं कधी बघितलं? कारखान्यात पाहिलं होतं साहेब. त्यानंतर ते आजारी आहे ते असं कळलं आणि गायबच झालं बघा. म्हणजे मालक आजारी पडल्यापासून फॅक्टरीला आलेच नाही? नाही ना. एवढा मोठा मालक मेलाय जिवंत आहे काही चौकशी नाही? आम्हाला काय माहित साहेब ते असं गायब होतील म्हणून. त्यांच्या बायकोनं 2दा बर्फाच्या लाद्या मागवल्या होत्या. आम्हाला वाटलं साहेब आजारी असल्यामुळं घरूनच काम करते ते. खरंय? बायका पोरांची आणि साहेब खरं सांगतोय. मी काय खोटं निघालं ना? मी काय बी नाही केलं साहेब. खोटं निघालं ना हात टाकी ना. नाही साहेब मी काय बी नाही केलं बघा. सोडा साहेब. ए चल नाही. घरात फ्रीज असताना बर्फाच्या लाद्या. साहेब ही मोठी लोक ना आजकाल ती आईसबात वगैरे काहीतरी घेतात. त्यासाठी मागवलं असेल. नाहीतर डेअरीला वगैरे द्यायला त्याला पण मागवलं असेलच ना. तुम्हाला काय वाटतं साहेब? घरामध्ये डेड बॉडी होती.